पुण्यांचा होईन सेवा, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. बहुअवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडईन, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. वैकुंठवासी मातोश्री चंद्रभगाबाई गंगारामजी मोहिते पाटील या माऊलीच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं आयोजन करते आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती अर्थात चंद्रभागाबाई यांचे चिरंजीव श्रीयुत बालासाहेब गंगारामजी मोहिते पाटील उर्फ नाना यांनी मातेप्रती असलेली भावना श्रद्धा गेली 11 वर्ष वार्षिक क्रमाने अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं भावना समर्पित कराव्यात, याच एका पवित्र उद्देशाने कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. विठाला विठाला कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. प्रस्तुत गेली 11 वर्ष
चढत्या क्रमाने मातोश्री चंद्रभागाबाई गंगारामजी मोहिते या माऊलीचं पुण्यस्मरण चालू आहे. नाना म्हणजे वस्तुस्थितीनं मातृभक्त आहेत. आई वडिलांप्रती भावना कशी असावी हा आदर्श घेण्यासारखं रत्न म्हणजे नाना आहे. आईचं नाव काढल्याबरोबर एकदम नानाच्या डोळ्यात अश्रू. राम महाराजांनी आम्ही कवटळून धरलं. मातेप्रती भावना, श्रद्धा, आगळं वेगळं आईचं प्रेम. आणि खरं तर व्याकरण शास्त्रामध्ये पुत्र शब्दाचा अर्थ करताना स्पष्ट केलाय. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र. भागवतात केलेल्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी 28 प्रकार सांगितले. पण त्या 28 मध्ये एक पुन नावाचा नरक आहे. ज्यांची संतती पितृतर्पणादी क्रिया पितरांच्या नावानं इतकी चिंत अन्नदान करत नसते, अशा पितरांना पोवाच्या विहिरीत टाकल्या जात. त्या विहिरीला पायऱ्या नसतात, मुंडक्यावर सोडल्या जात. त्याला पुन्नामाचा नरक म्हणतात. म्हणून आई वडिलाबद्दल खारीच्या वाट्यानं जमेल अशा पद्धतीने 4 का होईना पात्र उठवून पुण्यार्जन करून आपल्या पितरांना समर्पित केलं पाहिजे. खरं तर आत्मराज सांग पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ. जय माता पित्याचा अंतकाळ ही धर्माची वेळ. अति पवित्र विठाला विठाला वा. सोम सूर्यादी ग्रहणी वा येऊनी करवती पार्वणी माता पिता मरणी. वा अंकित जे दिवस म्हणजे हा पर्व काळ मागुता अन पुरुषाशी न जोडे सर्वथा. आई वडिलाचं पुण्यस्मरण पुण्यतिथी ही पुन्हा पुन्हा नाही महाराज. ही आगळी वेगळी ताकद किंबहुना आगळं वेगळं पर्व जीवनात एकदाच. आणि नानानी मातृपर्वाचा हा पुण्यस्मरणाचा दिवस साधून पारमार्थिक क्षेत्रातली आपली जेवढी आवड आहे, जेवढं प्रेम आहे, नानांनी केलेलं पारमार्थिक प्रेमाचे हे स्पष्ट प्रतीक आहे की आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील जवळजवळ हिंगोली, बीड, बाजूच्या जिल्ह्यातली सुद्धा गुणवान तिकडे सप्त्याली माणसंच राहिलीत का नाही. अहो पंढरपूर आळंदी पंढरपूरला सुद्धा फेल करेल एवढी आज या ठिकाणी गुणीजनांची. काय कमीत कमी माझ्या माहितीनं 150 तरी चांगल्या प्रतीचा गुणवान या ठिकाणी उपस्थित आहे. इथं भीष्म बसू नये महाराज. महाभारतातला परमार्थातला भीष्म म्हणजे आमचे सोपन काका राऊत. भीष्म तळ ठोकू नये इथं. नानांनी किती प्रेम केले आणि केवढी पारमार्थिक माणसं जोडलीत
आज आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पाहायला मिळालं. सर्व गुणवानांची सर्व विद्वानांची नावं घेणं शक्य नाही, म्हणून मी तिकडं न वळता शिवेकडे वळतो. या पुण्यतिथीचं औचित्य नानांचं आमचे राम महाराज काजळे आणि एवं गुणीजनांचं असलेलं प्रेम, त्यांच्या प्रेमाची पावती की माझ्याकडं शिवेचा योग आहे. चिंतनात लाभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या भंगाद्वारे तुकोबारा जगन्यंत्या प्रभूकडं भगवत भक्ताच्या भेटीचं वर्म विचारतात. विठ्ठल नाथ महाराज आणि तुकोबारा यांच्यामध्ये 150 वर्षाचा अंतर, पण त्यांची भाषा शैली जर पाहिली तर असं वाटतंय की एका बैठकीत बसून समोरासमोर बोललेत की काय. कधी कधी नाथ महाराजांचा प्रश्न आहे, त्याला तुकोबारांनी उत्तर दिले. नाथ महाराज म्हणतात, ऐसे कैसियानी भेटती ते साधू. इकडं तुकोबाराय त्याचं उत्तर देतात, अर्थ काम चाड नाही जेता. भजनाचे ताल आहेत 4 मात्रेतले 8 मात्रेची उतरणी कशासाठी म्हाताऱ्या बाईला चावत येते. विठ्ठल अस्थायीसाठी 8 पासून पुढे चला, मग मान्य करू आम्ही. आपला मुद्दा आहे अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचितारे. पिटी राहू द्या, आपण काही फडकरी थोडी पिटी राहू द्या, पिटी राहू द्या. हा राहू द्या. कसं आहे, स्वर महत्वाचा, दुसरं काय नाही. मला हे फॅनची सवय नाही, पण आता सर्व माणसाला उकडू नये म्हणून फॅनची सवय बंद होतो का एकटा एवढा. ह्याचं कनेक्शन सर्व सारखे, एवढा एकटा बंद केला तर लय बरं होईल. सवय नाही, आवाजावर परिणाम करते, ती खरखरी आणते. विडार नाथ महाराजांच्या प्रश्नाला तुकोबारांचं उत्तर, पण इथं उलट आहे. इथं तुकोबारांचा प्रश्न. काय प्रश्न आहे तुकोबारांचा? कोण पुण्य याचा होईना सेवा, 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 कोण पुण्य याचा होईना सेवा,
दुराविले कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले. तुकोबरायांचा प्रश्न, कोण पुण्य कशासाठी यांचा होईन सेवक. तुकोबाराय म्हणतात अशी कोणती पुण्याई की ज्या पुण्याईच्या बळावर मला यांचा सेवक होता येईल. वा, याचं उत्तर नाथ महाराजांनी दिलं. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्यालाही जे पाठोवाटी तै होय भेटिया हरिप्रियाची. नाथ महाराजांचं उत्तर आहे. म्हणजे तुकोबारांच्या प्रश्नाला नाथ महाराजांनी उत्तर देणं क्रम बघितला तर उलटा आहे की नाही. पण दोघांची भाषा शैली जवळजवळ संवादात्मक सारखी आहे. महाराज तुकोबारांचा प्रश्न किंवा अनेक ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, कोण पुण्य कोणा गाठे ज्याशी ऐशियाची भेटी. तुकोबारायांचा प्रश्न. नाथ महाराज म्हणतात अनंत पुण्य. कोण पुण्य? अनंत पुण्य, कोट्यानुकोटी. एवढंच नाही, देंगे दिलाएंगे नाही चल पाएगा, रोकड्यालाही जे पाठवट रोकड पुण्याई लागते काय. आणि तीही या वर्षाची त्या वर्षाला विनेवरली धूळ फुकलेली जमत नाही. लगातार पाठोवाटी म्हणजे एका पाठ एक लगातार केलेली पुण्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा, कोण पुण्य? अनंत पुण्य. कशासाठी? यांचा होईन सेवक. यांचा कुणाचा? याचं उत्तर उत्तरार्धात दिले. जी द्वंद्वादिक दुरावे
पेटच तर उशीर. आज म्हणजे काय महाराज, नानांनी नाना प्रकार गोळा केले. काय खर्जापासून शेडजेपर्यंत सर्व कलाकार आहेत. आज कोणत्याही आवाजाची क्वालिटी आज मिळणार महाराज. काय नाना, धन्यवाद आहेत तुम्हाला, मनापासून धन्यवाद आहेत. नाही तरी वारकरी संप्रदायाची नीव म्हणा, जड म्हणा, पाया म्हणा, काय आई वडिलांची सेवा हीच फाउंडेशन. वारकरी संप्रदायाचं फाउंडेशन का? पितृसेवा पुण्य पितृसेवा पुण्य लाधले निधान ब्रह्म सनातन अंग संगे. या महाराष्ट्राच्या मातीला जगन्यंत्या प्रभूला खेचून आणायची ताकद आई वडिलांच्या सेवेत ठरली महाराज. माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तिने माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थासी. पुंडलिके काय पुंडलिके आई वडिलांच्या सेवेची ताकद एवढी आहे की जगन्यंत्या प्रभूला बिनशर्त बिन तक्रारी यावं लागलं. कैसा धावे बरारी, कैसा धावे बरारी, कैसा धावे बरारी, कैसा धावे बरारी. कुंडली के निकट से, कुंडली के निकट से, कैसा धावे बरारी. आपुले ले धोरपण धोरपण पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी. याचा अर्थ आई वडिलाच्या सेवेचं प्रमाणपत्र आहे की जगन्यंत्या प्रभूला कोणतीच शर्त करता आली नाही, कोणतीच अट्ट मांडता आली नाही, जसं असेल तसं. म्हणजे वारकरी संप्रदायाचं फाउंडेशन आई वडिलाची सेवा आहे. म्हणून नानांनी जे केलंय
ते मुळाला खतपाणी घातलंय महाराज. काय आई वडिलाची सेवा किती मौलिक आहे हा आदर्श आपल्या समोर महाराज. त्या प्रत्येक घटनेची आठवणी फोटोच्या रूपानं आईच्या समोर आपल्याला लावलेलं. आता भगवान महाराजांनी आम्हाला दाखवलं आल्या आल्या, समाधान वाटलं महाराज. कारण याच्या एवढी मोठी संसारिक जीवनात दांडगी सेवा मोठी नाही महाराज. जिथं हा हा वा तुका म्हणे माय बापे अनावघी देवाची रूपे. वा आई वडिलाची सेवा किती मौलिक आहे हा आदर्श आहे आजचा. आपल्या चिंतनातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अशी पुण्याई कशासाठी? सेवक होण्यासाठी. कुणाचा सेवक? जिही द्वंद्वाधिक दुराविले. द्वंद्वाधिक दूर करणं. मुळात द्वंद्वाधिक शब्दच कसा आहे? समासांत प्रयोग आहे. व्याकरण शास्त्रामध्ये समास नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. ज नाही स. काय? समाज नाही समास. समसनम समास. समस्त पदों से एक पद बनवा दिया जाए तो कहा जाएगा ये समास है. न एकम इति अनेकम. जे एक नाही त्याला अनेक म्हणतात. आणि एकात अनेकाची ज्या वेळेला होती त्यावेळेला समास हा अनिवार्य प्रयोग असतो. त्यामुळं इथं द्वंद्व आणि अधिक स्वतंत्र दोन पद एकत्रित आले. त्यामुळे या ठिकाणी समासरूपी वाक्य द्वंद्वाधिक. काय? या पदामध्ये शब्द जरी द्वंद्व असला तरी समास द्वंद्व नाही. समास बहुरी आहे. व्याकरण शास्त्रामध्ये चारच मुख्य समास सांगितले. एक अव्ययभाव, दुसरा तत्पुरुष, तिसरा द्वंद्व आणि चौथा बहुव्रीही. आणि मग एक केवल समास आहे जी कशानच नीट होत नाही ती केवल समासात. पूर्वपद प्रधानो अव्ययभाव, उत्तर पद प्रधानो तत्पुरुष, उभय पद प्रधानो द्वंद्व, तर अन्य पद प्रधानो बहुव्रीही. दोन पदात त्याचा अर्थ राहत नाही. म्हणून इथं द्वंद्वाला बी किंमत नाही आणि अधिकाला बी किंमत नाही. तिसऱ्या पदात त्याचा अर्थ असतो. आणि म्हणून परिचय पत्रासाठी बहुव्रीही समास जटिल आहे. याचा विग्रहच असा आहे. द्वंद्व आदिर येषां ते इति द्वंद्वादिकाः. द्वंद्व आदिर येषां ते दूरदर्शी. तिसऱ्या पदात कारण महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे अनेकम अन्य पदार्थे. अनेकम अन्य पदार्थे अर्थात एकाचा बोध करायचा असलं एक वचन होत आहे. दोघाचा करायचा असल्यावर द्विवचन होत आहे. आणि तीन संख्या मात्रेपासून वरला केवढाही बरी संख्येचा बोध करायचा असेल तरी त्याला बहुवचन असं म्हणतात. काय? म्हणून द्वेकयोर द्विवचन एकवचने. बरीचशी जाणकार शास्त्री मंडळी या ठिकाणी आहेत. हा म्हणजे आता असलं बोलायचं म्हणजे कुठं बी कसं बोलावं. असं जागेवर नाही बोलावं मग कुठं कसं बी कसं बोलावं. कृष्ण महाराज म्हणजे द्वेकयोर द्विवचन एकवचने महर्षी पाणिनीचं सूत्र आहे. एकत्व की विवक्षा में एक वचन, द्वित्व की विवक्षा में द्विवचन, किंतु बहुषु बहुवचनम. बहुत्वयानी न तू एक द्वीनी त्रीनी तत्र बहुनी बहुनी व्रीह्यन्ते इति बहुव्रीहि. विढाला काय? एका दोघात त्याचा अर्थच नाही. म्हणून न तू एक द्वीनी त्रीनी त्रीनी नाम बहुनी त्रीनी नाम बहुनी बहुनी व्रीह्यन्ते व्रीह्यते नाम बोलणे. अर्थात तिसऱ्या पदात याचा अर्थ असल्यामुळं ते शब्द वापरला.
म्हणून द्वंद्वालाही किंमत नाही आणि अधिकालाही किंमत नाही. सरळ सरळ आहे. द्वंद्व शब्दाचा या ठिकाणी अर्थ होतो दोन. द्वंद्वाचा अर्थ काय? दोन. आणि विग्रहामध्ये साध्या शब्दात म्हणजे दोन आहे ज्याच्या आधी. द्वंद्व आधी येशाम. येशाम म्हणजे ज्यांच्या. दोन कुणाच्या आधी आहे? तीनच्या म्हण. माणसाला वाटतंय दुसरंच काय होऊन बसल. काय होत नाही. वेळाला दोन कुणाच्या आधी आहे? तीनच्या आधी दोन आहे. म्हणून शास्त्र म्हणतंय द्वंद्व म्हणजे दोन ज्याच्या आधी आहे त्याचं नाव तीन. म्हणून अधिक नाम तीन. काय अधिक शब्दाचा अर्थ? द्वंद्व आधी येशाम अर्थात कुणाच्या आधी आहे? तीनच्या आधी आहे. स्वाभाविक आहे. आणि शास्त्र असे ज्या ज्या वेळेला दोनच्या आकड्याचा विचार केला जाईल ते त्याला शास्त्र म्हणते बाबा द्वंद्वाला नाम दोघाला डायरेक्ट तुम्हाला विचारात घेता येणार नाही. मग सुंदरशी छोटीशी परिभाषा आहे. प्रथमस्य अनतिक्रम्यात. काय परिभाषा आहे? प्रथमस्य अनतिक्रम्यात. आपल्या साध्या शब्दात पंगत बसल्यावर आपल्या परभणीची पद्धत कशी आहे? पहिल्याला सोडून वाढ चालू होती का नाही? नाही होत. म्हणून शास्त्र म्हणतंय प्रथमस्य अनअतिक्रम्यात न तू अतिक्रम्यात इति अनतिक्रम्यात. पहिल्याला ओलांडून तुम्हाला पुढे जाता येणार नाही. म्हणून दोनचा विचार केव्हाही कुठेही करायचा असेल तर क्रमप्राप्त एकचा करावाच लागतो असं शास्त्र आहे. हा तीनचा विचार करायचा असेल तर एक आणि तीन मध्ये दोनचं व्यवधान आहे. त्याच्यामुळं पुन्हा हा या परिभाषेचा संबंध येत नाही. पण दोनचा विचार करत असताना क्रमप्राप्त आहे. म्हणून प्रथमस्य अनतिक्रम्यात याचा अर्थ या जगात एक का आहे? तर शास्त्र म्हणते या जगात एक फक्त परमात्मा. काय? एको देव सर्वभूतेषु गूढः किंवा सर्वा घटी राम. सर्वा घटी राम देहा देही एक. या जगात एक म्हणजे परमात्मा तत्व आहे. आणि एक आकडा यच्चे यावत केवळ मानवच नाही, जगामध्ये जेवढे जीव जंतू आहेत, देव दानवादिक आहेत, या सर्वांच्या राहण्याची पहिली जागा एक आकडा होता. हे सबंध जग पहिलं एकात राहत होत. जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही. सूर्य तारा नाही, अवघे सूर्य होते काही. सूर्य अवघे सूर्य होते काही, अवघे सूर्य होते काही, अवघे सूर्य होते काही, सूर्य होते काही.
काय आराध्याची ताकद आहे इतका मोसम धरायला. म्हणून मी अगोदरच बोललो, एक तर पिटूच नाही मला, पेटल्यावर ओलं बी जळत आहे. आता महागा नाही काय जाहीर आहे. पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, याचा अर्थ एकमेव परमात्म तत्व, आणि त्या तत्वात जगातले यच्च यावत एकामध्ये राहत होतो. काय असते, सर्वांची आपली राहण्याची जागा पहिली पहिली. काका का त्या काय केलं का, ज्ञानदेवा घर चिदानंदी, अनंत भक्तराची तरी देवानंद, ज्ञानदेवा घर चिदानंदी हो, ज्ञानदेवा घर चिदानंदी हो, ज्ञानदेवा भक्तराशी तरले वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी. म्हणजे सर्वच्या सर्व पहिले एक मध्ये राहत होतो. आपल्याला कसे विनाकारण दुर्बुद्धी सुचली, आणि दोन मध्ये काय असेल म्हणून माणूस बघायला आला. नाद बारीक, आणि मोठ्याला बी नाद असतील बारके, तस काही नसतं. बोल की वेदे तुझे खंडे तरी उरला ताव गारी, आपणा रे तुझे खंडे तरी उरला दोन म्हणजे संसार. काय जिथं जिथं दोन येईल, आणि त्याला वयाची अट्ट नाही मारा. काय दोनचा आकडा म्हातारपणी सुद्धा येऊ शकतो. व्यवस्था आहे ना, व्यवस्थापनासाठी झोपना कारणे केली एक बायको. व्यवस्थेसाठी लागतंय हे. काय थोडक्यात जाऊ जाऊ म्हणजे ज्या ज्या वेळेला वयाची अट्ट नाही त्याला, काय दोन आलं की संसार आला. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोड. एखादा बहादर असतो, आता काकाने प्रमाण दिल्यासारखं, काय दोन्हीतलं एक कट करतो. तुझे खंडे तरी उरला तो अवगा हरी, आपणा बहारी न लगे ठाव धुंडावा. दोन्हीतलं एक गेलं की एक राहील, आणि एकटा जीव सदाशिव. काय एकटा जीव सदाशिव आहे, म्हणजे परमात्मा. एक परमात्मा आहे. दोन आलं की संसार आला. आणि कसे दोनच्या आकड्याचं शास्त्रांनी नाव जे संसार टाकलाय, ते संसारच मुळात असा आहे महाराज. जगातला नंबर 1चा गोड बोले आहे. कोण? संसार. गोड बोलून माणसं नादी लावली त्यानं. काय केली? संसारानं गोड बोलून माणसं नादी लावली. आणि माणसं गुंतली नसती, हुशार माणसं आहेत, पण ती हिरवळीच्या नादानं चकवा झाला. माणसाली चकवे कशानं बसली? हिरवळीचा नाद वागता. ती हिरवळ बघितली,
माणसाच्या लक्षातच आलं नाही काय हिरवळीच कसपट होतंय म्हणून. पुन्हा माणसं म्हणतात मला काय माहिती असलंय म्हणून. विढाला आणि हे सारा कुटाणा कुणी केलाय? संसारानं गोड बोलून माणसं नादी लावली. आणि संसाराचा स्वभावच काय? संसाराचा स्थायी भाव आहे अस्थिरता. क्या बात, जग जाहीर आहे. पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर राहू निधी स्थिर एके ठाई निश्चळ. संसारानं संसार शब्दाचा अर्थच काय? संसरती ती संसार. जो सारखा सरकत राहतो त्याचं नाव संसार. मग कुणी म्हणतील सरकना आपल्याला काय करायचे? तर नीट ऐका. स्वतः सारखं सरकतोय म्हणून त्याला संसार म्हणतात. पण एक निजंत नावाची प्रक्रिया तद्धित अंतर्गत. आता कृष्ण महाराज शास्त्री बरीचशी जाणकार मंडळीत अभ्यास होईल. व्याकरण शास्त्रामध्ये सामान्य शब्द तयार करण्यासाठी 2 प्रकरण प्रचलित आहेत. एकाचं नाव आहे कृदंत आणि दुसऱ्याचं नाव आहे तद्धित. त्या तद्धित प्रकरणांतर्गत प्रेरक प्रेषक प्रेरणा मार्गदर्शन या शब्दांची उत्पत्ती त्या निजंत नावाच्या प्रक्रियेमध्ये होते. आणि त्या निजंत प्रक्रियेअंतर्गत संसार शब्दाचा अर्थ करताना असा केलाय. कसा? सम्यक प्रकारेण श्रुसारयती इति संसार. पहिला अर्थ आहे जो सारखा सरकत राहतो त्याचं नाव. हा झाला सरळ. निजंत प्रक्रियेअंतर्गत अर्थ करताना म्हटलंय सम्यक प्रकारेण श्रुसारयती इति संसार. म्हणजे स्वतः तर सरकतोय, स्वतः तर सरकतोय, पण त्याचं वाईट काय? त्याच्यामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला सरकवायचं काम करतो महाराज. काय करतो? सरकवायचं. आणि त्याची एक वैशिष्ट्य काय? सरकिलेलं कळू देत नाही. काही माणसं कायमची सरकलेत पण ती कळू देत नाही. कोण? संसार. त्याचं वैशिष्ट्य. विचार करा. आता लहान लहान लेकरं आहेत. विचार जर केला महाराज तर लहान लहान लेकरांनी एवढाली दप्तर पाठीवर आणि ती सकाळी असल्या गारठ्यात उठायचं, ती क्लास अटेंड करायची, पुन्हा शाळा, क्लास सकाळच्या अगोदर, म्हणजे एवढ्या बेजाऱ्या. ती कोमलकांती खाणं झोपणं खेळणं ही वय खरं, पण एवढाली बुरदंड बर ती क्लास करायची, ती करायची, पुन्हा शाळा. शाळेत गेलो मास्तर काय पप्पे घेतात काय? काढा दप्तर, पुन्हा तगादा महाग. ह्या बेजारीनं पोरग कसं तरी कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन अपेक्षा कोणती? छोटी मोठी एखादी नोकरी. चला ठीक आहे, नोकरी लागली. नोकरी लागलो निवांत राहायला काय अडचण आहे? हा, नोकरी लागल्यावर नाही ना, संसार लगेच हजर होणार. हा चला पुढं, चला बरं, चला तिकडली पसंत नसेल इकडे जाऊन या. मग 4 चौघांनी जमायचं आणि वैशाख साजरा करायचा. काय ठीक आहे, आता नोकरी बी झाली आणि हाताखाली कराय धरायला माणूस बी झाला. आता काय? हा, आता काय अडचण? वनवास संपला की काय? मग निवांत राहायला काय अडचण आहे? की लगेच संसार येणार. आणि चला पुढं, चला ती लाड महाराज नारळ देतात म्हण. काय म्हणजे ही अहो समजा दैवयोगानं लेकरं बी झाली, एकतर होत नाहीत. बऱ्याच लोकांचे काय झाले, लग्न करून अपमान झालीत महाराज. कुणाला सांगता येई ना, कोंड कोंडून धरीने जीवे. दैवयोग
योगानं समजा एकतर होत नाहीत, झाली तरी जगत नाहीत, आणि काही काहीची जगायली पण पुली वाजाव बारदा नाही म्हणत असं. हा, त्यामुळे न झालेली अशी परिस्थिती. पण ठीक आहे, संतती दष्टपुष्ट झाली आणि संस्कारहीन असल्यावर काय उपयोग? मायबापाला वाटतं अशा चांगल्या धार्मिक कार्यक्रमात पोराला घेऊन जायचं, त्याच्यावर संस्कार घालला थोडी का व्हायना पडले पाहिजेत. म्हणून अशा कार्यक्रमात त्या पोराला घेऊन आलं, चकलीनं नवा चपटा बुलाला जोड हाणणार आणि चलत राहणार म्हणा. मग आता नवा चपला बुटाचा जोड हाणून जर चलत राहिलं, असली नमुनी न झालेली बरं. त्याच्यातून चांगलं पोरग झालंय, ठीक आहे, पुन्हा त्याचं शिक्षण हा थांबायला जमतंय का? त्याचं शिक्षण, त्याची नोकरी, त्याला पुन्हा लग्न, बायको, पुन्हा पोरं, ही चालतंय का बंद आहे? चालूच आहे महाराज. आणि शेवटी माणूस म्हातारा जरी झाला तर संसारानं टिकू दिलाय का? विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला. कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला. क्या बात आहे, तृप्त झाला नाही ह्याच्यासाठी चाल सुंदर आहे. वा वा, असली चाल पाहिजे ह्याला. काप दिशे धरलं की कोण तृप्त झाला. वा वा, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. संसारानं माणसं टिकू दिली नाही. अहो किती स्टॅमिनेबाज माणूस असू द्या, एखादा बहादर, ज्याला आधुनिक शब्द स्टील बॉडी म्हणायचं, ठीक आहे, गव्हर्नमेंट ड्युटी 8 तास, गव्हर्नमेंट ड्युटी 8 तास, अहो 8 चे 24 करील, लगातार 3 ड्युट्या करील, पण किमान पक्षी 25व्या तासाला बसाय बघल का नाही बघायचं. पण ह्याचं एवढं विचित्र आहे महाराज, माणसानं टेकायचा मोसम धरला की हजर होणार, चला पुढं. त्याच्यामुळं माणसं वैतागलीत. माणसं वैतागली कशानं? त्याच्यामुळं वैतागली. म्हणून एखादा बहादर साधक असतो, तो म्हणतो बस काय 2 मध्ये नकोच, मग 3 मध्ये जाऊ. 2 नको, 3 तर नकोच नको. शासनाचा नारा. 2 मधून 3 मध्ये जो साधक जाईल, 3च्या आकड्याचं नाव, 3च्या आकड्याचं नाव शास्त्राने टाकले प्रकृती.
तीनच्या आकड्याचं नाव काय केलंय? त्याला त्रैगुणात्मिका प्रकृती म्हणतात. संतांनी त्याला विटी दांडूच्या खेळाची उपमा दिली. कोणत्या? अबक डुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मानू 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 खेळ नांदू परा खेळ नांदू परा खेळ नांदू अबे अबक डुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मानू अबक डुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मानू अबक डुबक तिबक पोरा अबक डुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मानू त्रिगुण खेळ मानू त्रिगुण खेळ मानू सत्व विटी धरोनी हाती धीर धरी दांडू म्हणजे भाव बळे तोला माने खेळात काय आवाज वाजते. ए काका आवाज वाजते का? हा खेळात आवाज बोलते तू. खेळाची पद्धत आवाज का? या उद्धव महाराज हा खेळात आवाज ना होय. या मोतीराम महाराज असं चलते का खेळामध्ये? हे उद्या मोठ्या कुठे गेला रा? भाग्या बी आलाय म्हणा इकडे. खेळामध्ये असं मुलायम प्लास्टर नसतच. विढाला विढाला खेळातली भाषा आहे. आबक दुबक आणि तिबक सत्व रजानी तीन दांडूचा खेळ आहे किंबहुना त्रैगुणात्मिका प्रकृती आहे. या तीन गुणात खर तर इटी दांडूच्या खेळाचे दोन प्रकार मानले शास्त्राने. एक तीन दांडूचा खेळ आहे आणि दुसरा 8 दांडूचा खेळ आहे. जुन्या काळातला खेळ आहे. हा ज्या त्या भागात मोजण्याची किंवा त्या शब्दावलीची पद्धत भिन्न आहे. आम्ही लहान असताना खेळायचो 8 दांडूचा खेळ. एकीटांग डोकोटोला तिडीमिडी चोकनोल्या पाचीपुती साही कुपरी शमंडोळा गोळा. जुनं हे भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा विढाला आठ प्रकारची भिन्न प्रकृती. किती प्रकारची? 8 प्रकारची. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश मन बुद्धी आणि अहंकार विढाला असो की 3 दांडूचा खेळ असो कोलाकुली ज्याला दिली सारखीच असते. एका पार्टीनं कोलायचं आणि दुसऱ्या पार्टीनं आणि कोलायला अख्खी पार्टी कामाला लावावं लागते का? नाही नाही एकटच वास होतोय. कशाला? कोणाला? पण हे बघा एकटा असून चॅलेंज करतोय. ए कोलुकार कोलुका म्हणून कोलताय पण झेलणाऱ्या पार्टीच्या बॉसला मानू लागतं. ए थांब रे थांब आमची गडी उभी करू दे. हा मग ती गाड्याला म्हणणार थेला रे थेला वरच्या वरी Oh
हातीचे गमावी तो पाठीशी खाय टोला. कोला कुली झेला झेलीच्या कुटाण्यात कावड लागत असत. काय लागत असत नंदू महाराज काय कसं होय कसं कावडला. आणि सर्वात वाईट काय? सर्वात वाईट अहो, कावडच वाईट आहे. गल्लीपासून तानीत नेलेली विटी एका दमात गल गाठावं लागतं. आणि मग कसं आहे ज्याचं जळतंय त्याला कळतंय, बाकीच्याला काय कळतंय. महाराज ती कावड काढणारा मोठा श्वास घे, छाती फुलव, दम टिकला पाहिजे, कपड्याची खवाखव कर, निटुब्याखाली कस पळायचे ते ठराव पास कर. असा टाइमपास करायला लागलं की महाराज ती ज्यांनी कावड लावली ती ग बसत नाही. काय आधुनिका तीर पोर अजूनी कथीर तुको भरायची कावड आहे. अजूनी कथीर पोरा नमनसी किर धरून या धीर लाज भूर निघाला. कावड काढताना तुम्ही आम्ही द्या सोडून. गाजलेली देवाची सोंगडी गोपाळांनी तक्रार केली, ए देवा कुठली बी खेळ खेळा, इटी दांडूचा नको. सारा विट्टी दांडू सारा विठ्ठल सारा विट्टी दांडू आणि सारा विठी दांडू अनेक काही खेळ मांडू. त्यावेळेला देव म्हणले इटी दांडूचा का नको. गोपाळांनी कबुली जबाब दिला, बहु अंगाले डाव. या कोला कुली झेला झेलीच्या कोटाण्यात चांगल्याच्या अंगावर डाव आलेत महाराज. कोलायला काय लागतंय? अहो एक जणानंच कोल्लं आणि बँका बंद झाल्यावर कोल्लं. अजून बी देव महाराज बरेच कार्यकर्ते मोसम धरीनात. काय दर दाखवाय बी येईना आणि भरणा बी करता येईना. माणसं पैसे भरायला रोजानं लावावं लागले महाराज. आणि कोलायला किती एकट्यानंच कोल्लं. मुद्दा एकच, कोलाकुली झेला झेलीच्या नादात चांगली बुश होऊन बसली. मग ह्याला पर्याय गोपाळांनी सांगितलं हे नकोच. सारा विठी दांडू अनेक काही खेळ मांडू. बहु अंगाली डाव, चांगल्या अंगावर डाव आले. त्यात एक गोपाळ उठला, म्हणला देवा विनंती आहे, कुठले बी खेळ खेळा पण 3च्या आत नको. कितीच्या नको 3च्या आत नको. का? 3 गुण म्हणजे यांचा खानदानी धंदा आहे खालीवरी करणं. 2 गुण खाचती एक धरी उन्नती. ज्ञानोबर आहे म्हणतात. 2 गुण माघार घेतात आणि एकाला प्रगतीवर पाठवतात. कीर्तन आहे ना, सत्वगुणाला वर पाठवतात, रजोगुण तमगुण माघार घेतात. कीर्तन संपलं की रजोगुणाला वर, सत्वगुणाला खाली. जेवण संपलं की तमगुण वर, सारखं खालीवरी. आणि जेवढा जगात फुटीरवाद आहे ना, टोटल फुटीरवाद ह्या तिघांचा. पक्ष फुटला, घर फुटलं, मंडळ फुटलं, भजनी मंडळ फुटलं, काय समित्या संघटना फुटण्याचं कारण फक्त खालीवरी. आणि यांचा खानदानी धंदा आहे खालीवरी करणं. त्याच्यामुळं एक गोपाळ उठला, म्हणला देवा कोणता बी खेळ खेळा पण 3च्या आतला नको. जगाच्या मालकालाच त्या गोपाळांची दया आली.
आणि मग जगाच्या मालकानं जाहीर सांगितलं. आणि देव कुठं घेऊन गेला? 4 मध्ये. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, हो गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, हो येथे पाणी आलोडी. खेळती वाळवंटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येथे पाणी मिळून या जगजेठी. आता 4 मध्ये आलं बघा हे. आता किती मध्ये? विढाला विढाला त्र्यंबक महाराज गेले, 3 गेले, 4 मध्ये आले. चारचा आकडा असा आकडा आहे महाराज. काय? विठाला विठाला चार मध्ये पोहोचलाय. 4च्या आकड्यातला खेळ कसा आहे? वाद्यवादक भाव रहित. काय? 4चा आकडा शास्त्राने कसा मानलाय? वाद्यवादक भाव रहित. म्हणून संतांनी त्या 4च्या आकड्याचा वारंवार गौरव केला. आता दिवस 4 आता दिवस 4 खेळी. कारण 4चा आकडा कोणत्याच अंगानं बाधक नाही महाराज. काय? म्हणून चेंडू 4 गुणा. किती गुन्हा? 4 गुणा. आणि 3 ला ओलांडून जो 4 मध्ये गेला, काय? 2 दोनाम 2 अधिक नाम 3. 2 ला 3 ला ओलांडून जो 4 मध्ये गेलाय, 4 मध्ये गेलेल्या व्यक्तीच्या नजरेत जे द्वंद्वाधिक दुरावे हो
महाराज म्हणतात ज्यांनी द्वंद्व नाम 2 अधिक नाम 3 जीही द्वंद्वाधिक दुराविले 4 मध्ये पोहोचलेत ना, मग 4चा आकडा असा आहे महाराज, चौथियाचे ठाई काहीची करणी नाही, म्हणून भक्त एकू पाही ज्ञानिया तुझी, ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरली देखा, ऐसा अनाथाचा सखा भोलिला तू. वा हा, हे तिने जवळ जागतीन तव निकियाची प्राप्ती, माझे कान नायकती देवो ही म्हणे. हा, असलंय ती. म्हणजे थोडक्यात आपला मुद्दा आहे, 4 मध्ये पोचल्यानंतर द्वंद्व नाम 2 अधिक नाम 3 जीही द्वंद्वाधिक दूर आले. आणि 4चा आकडा म्हणजे परमप्रयोजन आहे. 4चा आकडा म्हणजे काय, मिळवायचं 4 आहे की नाही. म्हणून पण यात 3 गुण कळले, 2चं नाव कळलं संसार म्हणून, पण 4थ्या आकड्याचं नाव कळलं नाही. तेवढं नाव सांगतो शेवीला पूर्ण विराम देतो. कशाला लंब चौडं काय. अर्जुनाचा प्रश्न आहे, तुमचा नाही. कुणाचा प्रश्न? कृष्ण कृष्ण नाही, अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुन विचारला, अर्जुन वाच कैर्लिंग स्त्रीन गुणानेता नतितो भवति प्रभु, किमाचार कथम चैतांस स्त्रीन गुणानति वर्तते. अर्जुन म्हणतो देवा, कैर्लिंगैहि क्या पहचान है, 3 गुणानाधिदः वर्तते किम, तीनों गुणों को लंकर जो आगे चला गया हो उसी का परिचय. हा, 3 गुणाला ओलांडून जो पुढे गेलाय त्याचं परिचय पत्र काय, असा गोंडस प्रश्न केल्यावर देवाला सुद्धा भरता आलं. भरत काका, देवाला सुद्धा काय झाले, भरता आलं महाराज. आणि प्रेमाच्या भरात जगाच्या मालकानं त्या 4थ्या आकड्याचा परिचय देताना 5 श्लोक खर्च केले. किती? 5 श्लोक खर्च केले महाराज. एक सांग, मानापमानयोस्तुल्यस तुल्य मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी. म्हणून गुणा